Welcome to all BSc second year student. Next topic is the गिल लॅमिली. गिल लॅमिली जो टॉपिक आहे तो आहे पेज नंबर 9वर. तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा हे पेज सेंड केलं जाईल जर तुम्हाला प्रॉपरली इमेज येत नसेल तर व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता बुकचं पेज नंबर 9 काढा आणि त्याच्यावरची फिगर नंबर 1.6 बघा. डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी गिल बार्स अँड गिल स्लिट्स. त्याच्यामध्ये पॉईंट सांगते. त्याच्यामुळे तुम्हाला अंडरलाईन केलेलं पेज सेंड केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इझिली पॉईंट्स कळतील की कोणते पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे. ओके. द वॉल्स ऑफ गिल लॅमिली. द वॉल्स ऑफ फॅरिंग्स बिटवीन द गिल स्लिट्स आर नोन ॲज अ गिल लॅमिली ऑर गिल बार्स. म्हणजे जे वॉल्स असते फॅरिंगची कशामध्ये प्रेझेंट आहे इन बिटवीन द गिल स्लिट्स. गिल स्लिट्सच्या मध्ये जी वॉल प्रेझेंट असते फॅरिंगची त्याला म्हणतात गिल लॅमिला किंवा गिल बार्स. तुम्हाला लेबलिंग सुद्धा दिलेली आहे या ठिकाणी. फॅरेंजियल वॉल मीन्स जे फॅरेंगची जी वॉल असते वरती लेबलिंग सुद्धा दिलेली आहे. फॅरेंजियल वॉल जी काही फॅरेंगची वॉल असेल त्याच्यामधले ज्या गिल स्लिट्स प्रेझेंट असतात त्याच्यामधल्या ज्या हे बघा वरती दिलेले टॉपमध्ये लेबलिंग फॅरेंजियल वॉल त्याच्यामधल्या ज्या एम शेपमध्ये तुम्हाला दिसत आहे गिल स्लिट्स त्याला काय म्हटलं जाते पर्टिक्युलरली गिल लॅमिला किंवा गिल बार्स. ओके. दे गिल बार्स आर टू टाइप्स. लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा बघितले आपण. गिल बार्स दोन प्रकारचे असतात. टू टाइप्समध्ये प्रायमरी गिल बार अँड सेकंडरी गिल बार. प्रायमरी गिल बार जे असतात ते फॉर्म करतात इंटरनली सपोर्ट करतात गिल प्रायमरी गिल रॉड्सला. आणि प्रायमरी गिल रॉड्स काय जो बेस आहे ते डायग्राममध्ये तुम्हाला प्रॉपरली दिसत आहे. याच्या ठिकाणी बेसमध्ये काय प्रेझेंट आहे पर्टिक्युलरली बघा काय प्रेझेंट आहे. गिल बारच्या जे खाली आहे फ्रॉक रिजन्स दिसत आहे या ठिकाणी बघा फ्रॉक रिजन प्रेझेंट आहे. ओके. आणि ते काय फॉर्म करतात लोअर एंड्समध्ये फ्रॉक रिजन प्रेझेंट असतो अँड देन कंटेन करते सिलोमिक कॅव्हिटी. म्हणजे प्रायमरी गिल बार जे असतात ते फॉर्म करतात प्रायमरी गिल रॉड्स. प्रायमरी गिल रॉड जे असतात ते लोअर एंडमध्ये फ्रॉक होतात मीन्स खाली बॉटममध्ये तुम्हाला सेक्शन दिसतोच इथे डायग्राममध्ये पर्टिक्युलरली. अँड देन त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये प्रेझेंट असते कंटेन करते सिलोमिक कॅव्हिटी. ठीक आहे. देन सेकंडरी गिल बार जे असतात ते इंटरनली सपोर्ट करतात सेकंडरी गिल रॉड्स अँड देन सिलोमिक विदाउट सिलोमिक कॅव्हिटी. अँड प्रायमरी सेकंडरी गिल बार जे असतात आर प्रेझेंट अल्टरनेटली वन आफ्टर अदर. ओके. त्याच्यानंतर आहे प्रायमरी आणि सेकंडरी गिल बार जे असतात ते कवर्ड कशाने होतात सिलेटेड इपिथेलियम. कशाने कवर्ड होतात सिलेटेड इपिथेलियम. आणि इनर सरफेस तो कशाचा असतो प्रेझेंट इपिथेलियम ऑन इनर सरफेस प्रेझेंट आहे फॅरिंग्सचा. अँड लॅटरल सरफेस कशाचा फेसिंग आहे गिल स्लिट्सचा इन ओरिजिन. जो लॅटरल सरफेस फेसिंग आहे लॅटरल सरफेस असते प्रेझेंट एंडोडर्मलचा ओरिजिन. अँड इपिथेलियम जे प्रेझेंट आहे ते आउटर सरफेसमध्ये. ठीक आहे. इपिथेलियम ऑन इनर सरफेस अँड देन लॅटरल सरफेसमध्ये एंडोडर्मल आणि आउटर सरफेसमध्ये इकोडर्मल. ठीक आहे. पुन्हा सांगते इपिथेलियम ऑन इनर सरफेस एंडोडर्मल लॅटरल सरफेस अँड आउटर सरफेसमध्ये प्रेझेंट आहे इक्टोडर्मल ओरिजिन. ठीक आहे. तिने सांगितलं इनर लॅटरल आउटर. इनरमध्ये इपिथेलियम लॅटरल मीन्स एंडोडर्मल अँड देन आउटर सरफेसमध्ये आहे इक्टोडर्मल ओरिजिन. आता गिल लॅमिला सिलेशन ऑफ गिल लॅमिला जे असतात इज नॉट युनिफॉर्म. गिल लॅमिला इज नॉट युनिफॉर्म. इनर सिलिया दॅट इज फॅरेंजियल सिलिया आर फॅरेंजियल सिलिया इज व्हेरी लॉंग अँड दे आर कॉल्ड एज अ फ्रंटल सिलिया. त्याला काय म्हटलं जाते फ्रंटल सिलिया. जे फॅरेंजियल सिलिया जे आहे लॉंग असतात. पेज नंबर 10वर तुम्हाला जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये दिसेल 1.7मध्ये. पेज नंबर 10वर 1.7मध्ये तुम्हाला ऑब्झर्व होतील. The ciliation of gill lamella is not uniform and inner cilia that is pharyngeal cilia are very long. Pharyngeal cilia कसे असतात व्हेरी लॉंग राहतात and is called as a frontal cilia. Frontal cilia पेज नंबर 10वर 1.7च्या फिगरमध्ये तुम्हाला अप्परमध्ये दिसेल फ्रंटल सिलिया. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये बघा The cilia on lateral sides facing on gill slits are also long but dense and they are called as a lateral cilia. त्यांनी काय म्हटलेलं आहे पुढे ह्या ज्या सिलिया असतात म्हणजे एक तर फॅरेंजियल सिलिया जे असतात ते लॉंग राहतात त्याला म्हटलं जाते फ्रंटल सिलिया. फॅरेंजियल सिलिया ज्या लॉंग असतात व्हेरी लॉंग असतात त्याला म्हटलं जाते फ्रंटल सिलिया. आणि ह्या ज्या सिलिया आहेत त्या लॅटरल साईडनी प्रेझेंट असतात. ऑन गिल स्लिट्स आर ऑल्सो लॉंग बट डेन्स अँड दे आर कॉल्ड ॲज अ लॅटरल सिलिया.
त्या ज्या असतात डेन्स राहतात, मीन्स साईजनी स्मॉल राहतात, म्हणून त्याला म्हटलं जाते पर्टिक्युलरली लॅटरल सिलिया. ओके. देन नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे, all the cilia around the gill lamella or pharynx help in the generation of current of sea water which brings in the food and oxygen for the amphioxys. ह्या ज्या गिल लॅमिला किंवा ऑफ द फॅरिंग्स और फॅरिंग्स जे असतात ते हेल्प कशासाठी करतात, जनरेशन्स ऑफ द करंट ऑफ वॉटर अँड विच इज ब्रिंग्स इन फूड अँड ऑक्सिजन. कशाला देते, हे जे वॉटर्स असते त्याच्यापासून त्याच्यामध्ये काय असते, ब्रिंग्स इन फूड अँड ऑक्सिजन फॉर द कोणाला मिळतो तो amphioxys. Okay, so in this lecture this topic is completed. Next topic on next lecture. Thank you.